हाय हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग डायरेक्ट संध्याकाळी चालू होतोय कारण मी ऑफिसमधून निघाल्यानंतर ब्लॉगची सुरुवात केली होती। मी घरी पोहोचणार होती पण त्याच्या आधी म्हटलं आज ब्लॉग करूया कारण 2-3 दिवसाचा गॅप झाला होता, माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून। तर मग म्हटलं आता आपण आजपासून तरी सुरुवात करूयात ब्लॉगिंग करायला। आज माझी ट्रेन मिस झाल्यामुळे मिस्टर न्यायला आले होते वडाळा स्टेशनला। तर मग मी वडाळ्याला उतरले आणि ते बाहेरच वेट करत होते। तिथून मग आम्ही घरी निघालो कारण का माझी डायरेक्टवाली ट्रेन मिस झाली होती आणि ते होते वडाळा स्टेशनच्या जवळ। तर मग ते बोलले ट्रेन दुसरी पकडून ये, आपण एकत्र जाऊया। म्हणून मग मी निघाली आज मस्तपैकी बाईक राईड करून घरी। संध्याकाळची वेळ होती, पाऊस नव्हता पण क्लायमेट खूप मस्त होतं आणि मग अशा क्लायमेटमध्ये मस्तपैकी बाईक राईड मिळाली तर मूड छानच होतो। तब्येत बरी नसली तरीही आजचा मूड माझा चांगला होता आणि मग ब्लॉगही मी स्टार्ट केला होता। मंगळवार असल्यामुळे मग जाताना मी थांबले आणि मंदिरात गेले, नेहमीप्रमाणे बाप्पांचं दर्शन घेतलं। मस्त असं छान बाप्पांचं दर्शन घेऊन पोहोचले घरी। घरी पण बाप्पाची थोडी पूजा केली, नेहमीप्रमाणे दिवाबत्ती केली फ्रेश झाल्यानंतर। आणि दिवाबत्ती केल्यानंतर आज फक्त भाजीच बनवायची होती, बाकी सकाळी मी भरलेलं वांग वगैरे बनवलेलं, त्यामुळे मग मी संध्याकाळी जास्त काही करणार नव्हते। जेवण जास्त शिल्लक असेल तर मग जास्त काही बनवत नाही मी, फक्त एखादी एक्स्ट्रा भाजी हवी असते कारण सकाळची सेम भाजी खायला कंटाळा आलेला असतो म्हणून। तर मग मी इथे घेतली भाजी बनवायला। वांग्याची मी सुक्की भाजी बनवणार होती, त्याच्या आधी एक भाकरी टाकली मी कारण मला भाकरी खायची होती। चपाती जरी शिल्लक असली तरी 2 टाइम चपाती खायला कंटाळा येतो। माझ्याबरोबर ते सगळे लोक रिलेट करत असतील ज्यांना भाकरी खूप आवडते। मला जर 1-2 दिवस भाकरी नसेल तर मग मी कधी कधी सकाळची ही भाकरी बनवते कारण मला 1 टाइम तरी भाकरी खायला आवडते। म्हणून मग मी मस्त अशी म्हटलं मी माझ्या एकटीपुरती एक भाकरी टाकते आणि मग वांग्याची भाजी पण बनवायची होती सुक्की। अशा प्रकारे मी सुरुवात केली जेवण बनवायला। 2 दिवस जरा तब्येत बरी नसल्यामुळे गॅप घेतला, तर मग म्हणजे एकदा जर का गॅप घेतला ना आपण तर मग पटकन परत रुटीन सेट होत नाही, माझं तरी असं होतं। कारण मग एकाच वेळी मला घर, ऑफिस आणि यूट्यूब सगळंच ॲडजस्ट करायचं असतं। तर मग जर मी एखाद्या गोष्टीचा गॅप घेतला तर मग परत रुटीनमध्ये येण्यासाठी मला वेळ लागतो। त्यामुळे तब्येत बरी झाली तरी पण मी काही ब्लॉग केला नव्हता, म्हटलं आता खूप जास्त गॅप नको व्हायला, म्हणून मग परत मी स्टार्ट केलं ब्लॉग बनवायला आज। तर मग तुम्ही संध्याकाळी कशी कामं आवरता आणि कसं रुटीन असतं, तुमच्याकडे काही टिप्स असतील तर त्या मला पण सांगा। मी संध्याकाळीची शक्यतो जास्त काही तामझाम नाही करत बसत, पटापट होईल असं जेवणच मी बनवते कारण खूप जास्त लेट जेवायचं नसतं, मला 9च्या आधी जेवायचं असतं। म्हणून मग मी पटापट एकाच भाकरीमध्ये झाल्यानंतर लगेचच भाकरी भाजून होईपर्यंत मी कटिंग पण करून घेतलं आणि मग वांग्याची भाजी फोडणीला घातली। कांदा आणि मिरची छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायची, ज्यांना तिखट आवडत असेल ते जास्त मिरची घालू शकतात। आणि हो, मी सॅलड कट केले ते पण मी तुम्हाला दाखवत होती। म्हणजे एकाच वेळी किती जास्त मल्टीटास्किंग करावं लागतं ना लेडीजला। मी एकाच वेळी सेम टायमिंगला मी भांडी पण धुवून ठेवत असते कारण मला खूप जास्त भांड्यांचा पसारा झालेला आवडत नाही। आणि मुंबईमध्ये शक्यतो जिथे छोटे किचन आहेत तिथे सगळ्याच लेडीजला सवय असते जेवण बनवताच भांडी किंवा सगळं आजूबाजूची कामं आवरायची, कारण मग किचन छोटा असतो, आपण जास्त असं पसारा नाही करू शकत म्हणून। तर मग ह्या सवयी लागलेल्या आहेत आणि नकळत त्या होऊन जातात। मी एवढी फास्ट आवरत असते सगळी कामं कारण मला एकटीलाच सगळं करायचं असतं, त्यामुळे मला ते खूप पटापट करून फ्री व्हायचं असतं। सकाळपासून जेव्हा आपण कंटिन्युअसली कामं करत असतो सकाळी 6 वाजल्यापासून आणि संध्याकाळी 10 वाजेपर्यंत, तोपर्यंत मग आपल्याला असं होतं की मी कधी सगळी कामं संपवते आणि रिलॅक्स होते, असंच माझं पण काहीसं होतं। मग मी मस्त कांदा मिरची फ्राय झाल्यानंतर त्याच्यातच वांग एकदम बारीक कट करून घातलं आणि छान थोडंसं वांग छान फ्राय झाल्यानंतर त्याच्यावरती मीठ घातलं आणि हळद आणि जिऱ्याची पावडर, बस एवढंच याच्यामध्ये घालायचं। हे वांग खूप जास्त टेस्टी लागतं। आणि भाजी गॅस बंद करायच्या 5 मिनिटं आधी शेंगदाण्याचं कूट घालायचं। ही साताऱ्याकडची भाजी आहे, तुम्ही सगळे पण नक्की ट्राय करा, एकदम सोपी आणि पटकन होणारी। जेव्हा तुम्हाला खूप काही तामझाम करायचं नसेल तेव्हा ही टेस्टी रेसिपी तुम्ही करू शकता।
फक्त वांग, कांदा आणि मिरची एवढंच कट करायचं आहे तुम्हाला. कांदा मिरची फ्राय झाल्यानंतर वांग घालायचं. ते सगळं फ्राय झाल्यानंतर मीठ आणि जिरे पावडर आणि हळद आणि सगळं झालं की शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट हे माझ्या सगळ्याच रेसिपींमध्ये मेंडेटरी असतं, कारण आमच्याकडे शेंगदाण्याच्या कुटाशिवाय कोणतीच भाजी खाल्ली जात नाही. म्हणून अशी फटाफट मी डिनरची पूर्ण तयारी केली आणि एका साईडला माझं जे काही हातात येतील ती भांडी वगैरे धुवून ठेवणं चालूच होतं आणि पटापट सगळं आवरून मी बसले जेवायला. तर हे आजचं ताट होतं. हे मी सकाळी मसाला वांग पण केलं होतं, ते पण होतं. आणि आता मी म्हणजे मला हे जास्त नाही आवडत. हे ताट जरी मी सजवलं असलं तरी हे पूर्ण मी खाल्लं नाही आहे. मी काही मसाला वांग नाही खाल्लं. हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी सजवलं होतं. मी फक्त आत्ता बनवलेलं वांग आणि मस्त भाकरी आणि सॅलड एन्जॉय केलं. त्याच्यानंतर पटापट न ब्रेक घेता जी काही थोडीफार भांडी होती ती धुवून घेतली आणि क्लिनिंग पण आपल्याला करायचंच असतं, ते तर मस्ट आहे. ते केल्याशिवाय आपण झोपू नाही शकत. दिवसभराचं सगळ्यात शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे किचन क्लीन करून घेतला छान. त्याच्यानंतरच आपल्याला शांत झोप लागू शकते. असं बऱ्याच लेडीजचं असेल, जोपर्यंत किचन पूर्ण क्लीन होत नाही तोपर्यंत त्यांना असं कामं सगळे आवरल्याचा फील येत नाही. असं स्वच्छ किचन झाल्यानंतर आपल्याला छान झोप लागते. आणि असा छोटासा दिवस मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे, नाईट रुटीन. तर मग ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिलं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.